सोन्यापासून मांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवालात चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार इथून 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार आता इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाची या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो कांद्याचा भाव आहे तो भाव सध्या 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल. जर 15 दिवसापूर्वींचा विचार केला असता तर हाच कांद्याचा बाजारभाव 700 ते 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता. म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या 15 ते 20 दिवसात कांद्याच्या बाजारभावात जवळपास 200 ते 300 रुपयाची सुधारणा झाली. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की ही सुधारणा इथून 30 जूनपर्यंत कायम राहू शकते का. या सुधारणेमध्ये 30 जूनपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा किती वाढताना दिसू शकतो. चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आता करून घेऊया. मागच्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 200 ते 300 ची तेजी का आली हे प्रथम समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, मागच्या 15 दिवसामध्ये काय झाले की देशात कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत ते हुशार आहेत आणि हुशार झाले आहेत. कशा पद्धतीनं, तर ते आता डायरेक्ट कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. ते सगळं त्या ठिकाणी विचार करूनच करत आहेत. यानुसार त्यांना माहीत झाले की बाबा आता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे. याच्यामुळे काय केले की जास्तीत जास्त कास्तकार बांधवांनी आपला मोर्चा आहे तो कांद्याला स्टॉक करण्याकडे वळवलाय. आणि याच्यामुळे काय झालंय की अचानक मार्केटमध्ये मागच्या 15 दिवसात कांद्याची आवक घटताना दिसली. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा कांद्याच्या उत्पादनात सुद्धा या ठिकाणी 11% घट आहे. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांद्याची आवक सध्या 20 ते 25% घटलेली आहे. आता हे एकच कारण आहे का, तर नाही. एकीकडे आपल्याला कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात घटताना दिसायली, पण दुसरीकडे जर बघितलं तर त्याच ताकदीनं कांद्याची मागणी वाढायला लागली. कांद्याची मागणी कशामुळे वाढायली बरं, तर मोदी सरकार या ठिकाणी कांद्याची खरेदी ही करत आहे आणि दुसरीकडे व्यापारी सुद्धा भविष्यात कांदा भाव वाढणार आहेत म्हणून कांद्याची जोरदार खरेदी करत आहे. हे महत्त्वाचे आणि मुख्य कारण की ज्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा सध्या वाढताना दिसतोय. मग इथून 30 जूनपर्यंत काय होणार, तर इथून 30 जूनपर्यंत कांद्याची मागणी मोदी सरकार आणि व्यापारी यांच्यामुळे वाढतच राहणार आणि आवक मात्र त्या तुलनेत घटतच जाणार. याच्यामुळे तुम्हाला सांगतो की इथून 30 जूनपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण होणार आहे. आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला एक चांगली तेजी प्रदान करणार आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी जी कांद्याची दर पातळी आहे तुम्हाला आणखीन 200-300 वाढताना दिसेल आणि कांदा भाव अलगद 1500 पार होईल आणि काही बाजार समित्यांमध्ये तर कांदा 2000ला गवसणी सुद्धा घालू शकतो. आता मग विक्रीचं कसं करायचं, तर लक्षात घ्या भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा प्रचंड वाढणार आहे. याच्यामुळे आपल्याला पैशाची आवश्यकता ही सध्या
जास्त नसेल आणि आपलं ॲडजस्ट होऊ शकत असेल, थोडं ओढून ताणून झालं तरी हरकत नाही, तर आपण जास्तीत जास्त कांदा स्टॉक ठेवा. भविष्यात तिप्पट ते चौपट फायदा होईल. पण ज्यांना पैशाची फार गरज आहे, त्यांनी काय करा, प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री ही करा, ज्यामुळं आपल्या पैशाची गरज भागेल आणि तेजीचा फायदा आपणास होईल. पण आता काही कास्तकार बांधव आहेत, की ज्यांच्याकडे लो ग्रेडचा कांदा आहे, तर त्यांनी एक लक्षात घ्या, या तेजीत आपण कांदा विक्री करून टाका. कारण लो ग्रेडचा कांदा जो जोड आहे, बारीक आहे, त्याचं टर्कल निघालेलं आहे, पापुद्रा निघाले, असा कांदा जास्त काळ टिकत नाही आणि तो टिकला तरी काय त्याला काय भाव प्राप्त होत नाही, म्हणून तो सध्या विकणं फायद्याचं ठरू शकते. भविष्यात देशातील बाजारात मग जी कांद्याची दर पातळी असणार आहे, ती कशा पद्धतीनं राहील बरं? तर यासाठी आपल्याला काय करायचंय, की या ठिकाणी शेतीमित्रचे येणारे व्हिडिओ पाहत राहायचे. त्यामुळे पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेतीमित्र. जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटतो, तिथं व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही आणि आता लाईक करून घ्यायलाही हरकत नाही. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत, त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आतापर्यंत शेअर केलं नसेल तर शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो खूप खूप आभार.